सन्माननीय आदरणीय यादवराव पावसे, सन्माननीय बाबासाहेबजी पावसे, सन्माननीय डॉक्टर महंत श्रीकांत दास धुमाळ आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हे दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे। जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी नक्कीच झाला पाहिजे। जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी नक्कीच झाला पाहिजे। आजचा हा सन्मान सरपंचांचा, गावच्या मुख्यमंत्र्यांचा, या सोहळ्याचं दीपप्रज्वलन मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे। खरं तर संपूर्ण सकल मानव जातीचं अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधश्रद्धेकडून डोळसपणाकडे आणि खऱ्या अर्थाने दारिद्र्याकडून समृद्धीकडे संक्रमण व्हावं, हीच प्रार्थना आपण या निमित्तानं या ठिकाणी करणार आहोत। जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी नक्कीच झाला पाहिजे। अतिशय सुंदर असा हा सोहळा या ठिकाणी संपन्नतेकडे वाटचाल करतोय। अगदी मनपूर्वक व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो आहोत। आदरणीय सन्माननीय श्री बाबासाहेबजी पावसे, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महंत डॉक्टर श्रीकांत दास धुमाळ, ज्येष्ठ समाजसेवक आमचे मार्गदर्शक यादवराव पावसे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे अरविंदजी जगताप साहेब, अमोलजी शेवाळे, रोहितजी पवार, राजेंद्रजी गिरी, प्रकाशजी कुलते, निलेश कुमारजी पावसे, सुजाताताई कासार, आनंद शेठ दळवी, विजया काचवार, संतोषजी जोगदंड, रवींद्रजी पावसे, संजयजी काळे, आशुतोषजी खर्डे, श्रीरामजी शिंदे, हे सर्व सन्माननीय मान्यवर, त्याचप्रमाणे सन्माननीय संतोषजी परदेशी या मान्यवरांच्या शुभ हस्ते हे दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। आपणा सर्वांना विनंती आहे, आपण या ठिकाणी